बातमी आहे लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये झालेल्या वादाची। पुण्यातल्या कात्रज कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये तुफान वाद झाला। लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन करून वाद घातल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला। वादानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। यामुळे पोलीस स्टेशन बाहेर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। यानंतर लक्ष्मण हाकेंची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असता प्राथमिक अहवालात त्यांनी मद्यप्राशन केलं नसल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढलाय। त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाकेंच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत। त्याचा अहवाल येण्यासाठी आणखी 1-2 दिवस लागू शकतात। तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र हाकेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। दरम्यान लक्ष्मण हाके हे एका कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झाले। तर आपल्याला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट होता असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय। त्यांनी प्री प्लॅन्ड त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता। आणि मी आत्ता समोर आहे ना, माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे, पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण। मला बीपीचा त्रास आहे, मी गोळ्या खातोय, मला आत्ता पण मला पाण्याचं हे झालंय, पण मी आता तुमच्या समवेत आहे ना। माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल, टेस्ट होतील, मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही। त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो, मी कुठं गायब नाही झालेलो, मी डिपार्टमेंट बरोबर आहे। दरम्यान हा सगळा जो गोंधळ झाला त्या संदर्भात पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। समाजच्या लक्ष्मण हाकेने त्यांच्या एरियामध्ये फिरत असताना त्यांना कोणी थांबवून त्यांनी विचारपूस करत होते, त्यांच्या मागच्या वक्तव्याबद्दल काहीतरी विचारपूस करत होते असे त्यांच्याकडून त्यांनी येऊन आम्हालाकडे तक्रार देत होते। आणि समोरच्या मराठा समाजच्या कडून त्या काही व्यक्ती आलेले, त्यांच्या म्हणणं आहे यांनी दारू पिलेले होते आणि काहीतरी बोलत होते, शिवीगाळ केली, आम्हाला मारण्याची धमकी देत होते म्हणून। आता दोन्ही आमच्याकडे आमच्या समोर आहे, त्यांच्या दोघांच्या स्टेटमेंट घेत आहे। त्यांच्या सविस्तर स्टेटमेंट घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे चौकशी करून योग्य कायदेशीर कारवाई करणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, काल हा जो गोंधळ झाला त्याचा घटनाक्रम नेमका कसा होता आणि हाकेंच्या वैद्यकीय अहवालात नेमकं काय सांगितलं गेलंय? गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलक आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये वाद सुरू आहे। कालपर्यंत हा वाद समाज माध्यमांमधून आपण सगळे पाहत होतो। मात्र काल संध्याकाळी लक्ष्मण हाके एका त्यांच्या परिचितांकडे, त्यांच्या मित्रांकडे गेले असता त्या ठिकाणी काही मराठा समाजाचे आंदोलक पोहोचले आणि संभाजीराजेंबद्दल लक्ष्मण हाके यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा हाके यांना जाब विचारण्यात आला आणि तिथून वादाला सुरुवात झाली। संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान या सगळ्या वादाला सुरुवात झाली आणि त्यानंतर या वादांमधूनच लक्ष्मण हाके यांनी दारू पिल्याचा आरोप त्यांच्यासोबत ज्यांचा वाद सुरू होता त्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी केला। हा वाद वाढत गेला आणि त्यानंतर हे सगळे दोन्ही बाजूचे लोक या कोंढवा पोलीस स्टेशनला आले आणि कोंढवा पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत या सगळ्या दोन्ही बाजूंकडून एकमेकांसोबत वाद घालण्यात आला, एकमेकांच्या विरोधामध्ये तक्रारी देण्यात आल्या आणि खास करून लक्ष्मण हाके यांनी दारू पिलेली आहे असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आणि त्यांची वैद्यकीय चाचणी पोलिसांनी करावी डॉक्टरांच्या मार्फत अशी मागणी जी होती ती मराठा समाजाच्या आंदोलकांची होती। त्यानंतर लक्ष्मण हाके यांना पोलीस ससून रुग्णालयामध्ये घेऊन गेले। त्यांचं ब्लड सॅम्पल असेल, युरिन सॅम्पल असेल हे डॉक्टरांनी कलेक्ट केलं। मात्र जो काही प्राथमिक निष्कर्ष आहे, डॉक्टरांनी त्यांचे डोळे तपासले किंवा त्यांच्या इतर सगळ्या शरीराची तपासणी केली असता लक्ष्मण हाके यांनी प्राथमिकदृष्ट्या दारू पिलेली नाही असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला। मात्र त्यांच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने हे पुढच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले आहेत। त्याचा अहवाल येण्यासाठी आणखी 1 ते 2 दिवस लागणार आहेत। त्यानंतर या सगळ्या तपासणीनंतर लक्ष्मण हाके पहाटेच पुण्याहून नागपूरला रवाना झालेले आहेत विमानाने, तिथे त्यांचा कार्यक्रम आहे। या सगळ्या प्रकरणानंतर लक्ष्मण हाके यांनी जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीवरून आंदोलक जे आहेत त्यापैकी 20 ते 25 आंदोलकांवरती पुण्यातील या कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।